आजच्या दिवसाला झाली सुरुवात। आए हुए तमाम मेहमानों का खैर मकदम करते हैं। यहाँ पर सलीम भाई जो पत्रकार के नाम से जाने जाते हैं, हम उनका इस्तकबाल करते हैं गुलदस्ते के देते हुए रेहान मुल्ला के हाथों से। सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येऊ सुखाची सकाळ। सुरुवात झाली आजच्या दिवसाला, क्रिकेटचा महासंग्राम, सामना रंगला जाईल 4 षटकांचा। समोर आहे मानगाव एक्सप्रेस, शुभम जाधव, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने एक मोठं नाव निर्माण केलंय, आपल्या मानगाव तालुक्याची छाप ज्याने उठवली आहे, असा शुभम जाधव येतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी। पॉवर प्ले सभी आए हुए ऑडियंस से इल्तिमास है कि वो स्टेज पे आ जाए। आप लोगों के इस्तकबाल के लिए यहाँ पर सोफे कुर्सियाँ सब बिछाई गई है। जुम्मा का भी वक्त है, मैच भी आसानी की तरह शुरू हो जाए और कोई तकलीफ ना हो। विनंती असेल, चांडवा संघ आपला 12th मॅन इथे आला नाहीये। जर पहिला चेंडू फेकला गेला तर आता इथे कुठलाही विचार केला जाणार नाहीये। 2 रनची पेनल्टी ही कंपल्सरी आहे। सुभाष भाई स्ट्राइकला बॅट्समन आहे, स्ट्राइकला झाईद, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय माज। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे शुभम जाधव, पंचांच्या डाबेस्टीने गोलंदाजी केली जाईल। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने मिड ऑन ला कटवून दिला, फिल्डर आहे तिथे, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल। तद्वर मात्र श्री गणेशा, अकाउंट ओपन, खातं खोललं जात 1 धावेने चांडवा या संघाचं। 1 धाव लागली आहे धावफळकावरती, पहिल्या चेंडूवरती झाली आहे स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकला आलाय माज। चांडवा संघाचा हा निर्णायक फलंदाज स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज आहे शुभम। हाफ ट्रेकर चेंडू होता, चेंडू खाली आपण पाहतोय मिड ऑफला मोसीना आहे तिथे, कॅच पकडण्याचा जरूर आपण पाहिलं तर इथे प्रयत्न केला गेला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली। संघर्ष हा करावाच लागणार आहे, कारण की चांडवा संघ सुद्धा तेवढाच मातब्बर संघांचा भरणा असलेला संघ आहे आणि त्यांच्या समोर खेळायचा म्हणजे आपण पाहतोय मानगाव संघ हा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ आहे। गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा शुभम, तिसरा चेंडू असेल, खोलवर टप्पा देखील स्ट्रोक आपण पाहतोय, डिपेस्ट्रा कव्हरला खेळला, कार्पेटच्या साह्याने चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय। या 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर केला गेला, 3 धावा अर्जित केल्या जातात। सुरेख रनिंग विकेट माज आणि झहीदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले। या 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे। धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल इथे अर्जित केल्या जातात त्या 5 धावा। 3 चेंडू हाताळलेत शुभमने, शुभमच्या माध्यमातून आतापर्यंत 5 धावा खर्च केला। सुरेख खेळी पाहायला मिळते माज आणि त्याच्या समवेत असलेल्या झहीदच्या माध्यमातून। हाफ ट्रेकर चेंडू होता, डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, गोल्डन स्पॉट ते टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी जास्त घेतली आहे, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, यष्टीरक्षक फंबल झाल्यानंतर भारत ढकवलचं सुरेख बॅकअप म्हणूया। एकही धाव मात्र इथे खर्च केली जाणार नाहीये। एक धावा आहे महत्वाची या मॅच मध्ये, कारण की जेवढ्या धावा पहिल्या षटकामध्ये येतील, घराचा पाया हा मजबूत बनणं खूप गरजेचं आहे। तशाच पद्धतीची सुरुवात, धावांची सुरुवात सुद्धा पहिल्या षटकापासून येणं गरजेचं असतं चांडवा संघासाठी, आणि तेवढीच जी सुरुवात आहे ती पहिल्या 3 चेंडूवरती झाली। 4था चेंडू निर्धाव जरूर फेकला शुभमने, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला तिथे फिल्डर आहे आदिल, थोडा फंबल झालाय, सुरेख बॅकअप मिळालाय, 1च धाव मात्र इथे अर्जित केली जाईल। 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफळकावरती इथे मात्र अर्जित केल्या जातात। 6 धावा धावफळकावरती आलात तर पहिलं षटक आहे प्रगतीपदावरती, एकही फलंदाज बाद झाला नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे चांडवा संघासाठी। हे 2 फलंदाज जर शेवटपर्यंत थांबले तर नक्कीच 50+ धावा एक मैदानावरती सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल। शेवटचा चेंडू होता आपल्या फॉलो थ्रो मध्ये, परफेक्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, सुरेख गोलंदाजी, सटीक टप्पा, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला दिला गेला सन्मान। षटक क्रमांक पहिलं, 6 चेंडूंचा झाला खेळ समाप्त। धावसंख्या धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 6 धावा। 6 चेंडू हाताळले गेले, 6 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या, एकही फलंदाज बाद झाला नाहीये। तर अजूनही 18 चेंडूचा खेळ हा येणं बाकी आहे। अजूनही 3 षटक आपल्याला पाहायला जरूर मिळतील, पण या 3 षटकांमध्ये पॉवर प्ले नाहीये। जर आपण पाहिलं तर आता हे खेळाडू जे आहेत सर्कलच्या बाहेर आपल्याला 6 खेळाडू पाहायला मिळतील।
पहिले आपण जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये आपल्याला जे सर्व खेळाडू पाहायला मिळत होते, सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आपण पाहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पण आता आपण जर पाहिलं तर 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर असणार आहेत. तर विनंती असेल, कुठलाही वेळ हा खर्च करायचा नाही आहे. फायनल डे आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. मानगाव संघ आपण पाहतोय आलिया 11 मानगाव या नावाने आज ते मैदानावरती खेळतात. सामना हा 4 षटकांचा आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा अर्जित केल्या गेल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज आहे महबूब. राईट मोर द विकेट. पहिला बॉल अडवा बॅटने केलाय पुल. टायमिंग प्रॉपर. हा येतोय षटकार. हे लढायचं नाही परफेक्ट यॉर्कर. सटीक टप्पा. सन्मान देणं गरजेचं. दिला. सिंगल केली कंप्लीट. एक धावीन धावसंख्या पुढे सरसावते. आपण पाहिलं तर अरबाज हा जो आहे अय्यान 11 संघाचा कर्णधार आहे. पण आज या स्पर्धेसाठी त्याने घेतलेली ही मेहनत, खूप खूप धन्यवाद आहेत त्याच्यासाठी सुद्धा. कारण की आपण पाहतोय स्पर्धा ठेवणं खूप सोपं आहे, बोलणं खूप सोपं आहे, करणं तेवढंच कठीण आहे. आणि ते सर्वच नक्की आपण पाहतोय अतुल दादा असतील, रिहान दादा असतील, मोसिनजी नदाब असतील, सर्वांनाच माहिती आहे किती मेहनत घ्यावी लागते. रात्रीचा दिवस करावा लागतो आणि त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा चेंडू लवकरात लवकर कशा पद्धतीचा फेकला जाईल याच्यासाठी जे केलाय 8 तास की शेवट गोड व्हावा. आणि तो जो शेवट आज गोड व्हायला निघालाय. फायनल डे आहे, अंतिम क्षण, यशाकडे वाटचाल करते ही स्पर्धा आणि नक्कीच मेहनतीचं फळ मिळेल यातील मात्र शंका नाहीये. हा चेंडू निर्धाव आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती येतात. दुसरं षटक आहे प्रगतीपदावरती मेहबूबचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग बिफोर. पहिला फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. उतरलेत आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर आलिया 11 मानगाव हा सुद्धा एक मातबर संघ आहे. लोअर फुटास्पतीचा चेंडू होता हलक्यात खेळला. मिड ऑफला फिल्डर आहे तिथे फील्ड केला जाईल. तर दूर मात्र सिंगल केली आहे कंप्लीट. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. धावसंख्या झाली आहे 14. आपण पाहतोय आलिया 11 हा संघ मौलाना मुनावर क्रिकेटचे चाहते त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं जी मागच्या वेळेस स्पर्धा झाली होती अल्ताबाई त्यांचे या मैदानावरती, त्या मैदानावरती आयोजक होते. आपण पाहिलं तर जो संघ क्षेत्ररक्षण करतोय ते आयोजक होते. चॅम्पियन्स ट्रॉफी मानगाव चॅम्पियन ट्रॉफी झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मौलाना साहेबांनी सामना आपली टीम खेळवली होती
आणि त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. पुन्हा आडवा बॅटने केला पूल, फटका फसला होता, क्षेत्ररक्षक नाहीये, नोमान्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय, सिंगल केली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न, 2 धावा केल्या जातील सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख विकेट. परफेक्ट कॉम्बिनेशन झालं, दोन्ही फलंदाजांमध्ये परफेक्ट कॉलिंग झाली, 2 धावा अर्जित केल्या गेल्या, 2 धावीन धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या धावफलकावरती लागली आहे तब्बल 16 धावा. एक गडीबाद 16 अशी धावसंख्या चांडवा संघाची आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक आहे प्रगतीपदावरती, गोलंदाज आहे सूरज. दुसरं चेंडू राईट मोर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली गेली आहे मिड ऑनला चेंडू रोटेट होणं, तद्वार मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तिथे मात्र 1 धाव घेतली जाते. चांडवा संघाला माहिती आहे 1 धावा आहे महत्वाची या मॅच मध्ये, कारण की खेळावं लागेल, मेहनत ही करावी लागणार आहे, संघर्ष करावा लागेल, कारण की हा पहिला सामना आहे आजच्या दिवसातील. सर्वच रती महारथी निर्णायक खेळाडू सर्वच या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडला गेला, चेंडूने आपण पाहिली तर बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि ती मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने ती काम चालणार नाहीये, कारण की तुमच्या समोर जो संघ आहे त्याच्याकडे जेवढी क्षमता तेवढी ताकद आहे की जेवढ्या धावा त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या जातील तेवढ्या धावा बनवण्याची ते क्षमता ताकद बाळगत असतात. कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये या संघाचं नाव आपण ऐकलंय, तोच संघ आपण पाहतोय अलिया 11 मानगाव आज मैदानावरती आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आपण पाहतोय बॅटचा स्टेकरला चेंडू आपटला, त्यानंतर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक शुभम जाधव मिड ऑन पर्यंत पोहोचलाय, तर मात्र इथे सिंगल कंप्लीट जरूर केली जाते. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती इथे अर्जित केल्या जातात. आतापर्यंत एक फलंदाज जरूर बाद झालाय, 19 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक आहे प्रगतीपदावरती सूरजचं. सूरजला कुठेतरी अचूक टप्पा शोधावा लागेल मानगाव संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आपला फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला गेला. त्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफला रोटेट झाला, 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते. इथे या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सूरजने सुरेख कामगिरी केली आहे. मेहबूबने आपण पाहिलं तर एक षटकार खर्च केल्यानंतर सुरेख कमबॅक करून दिला पुन्हा एकदा मानगाव संघाला. पण तशाच पद्धतीचा कमबॅक आपण पाहतोय सूरजने करून दिला. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर पुढचे 4 चेंडू आपण जर पाहिलं तर पूर्णपणे सिंगल पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील, सुरेख गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा विधी घेतला गेला या चेंडूने. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं समाप्त झालंय. 18 चेंडूंचा मात्र इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. तर अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक हे येणं बाकी असणार आहे. विनंती असेल मानगाव संघ, आपण कुठलीही टीम मिटिंग घ्यायची नाहीये, कुठलाही वेळ हा खर्च करायचा नाही आहे. वेळेला खूप महत्वाचं आहे आणि जर टीम मिटिंग घेतलीत आणि जर पंचांचा कॉल आम्हाला आला तर आम्हाला कुठलाही निर्णय घ्यावा लागेल. नक्कीच 2 रनची ही पेनल्टी ही तुम्हाला द्यावी लागेल. या स्पर्धेचा नियम आहे, कारण की आपण पाहिलं तर आज आपला फायनल डे आहे. 2 सेमी फायनल, 1 फायनल, अशा 3 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा खेळवायची आहेत आणि एक क्वालिफाय म्हणजे तब्बल इसके बाद होने वाला 4 सामना matches रहेगा extra आहेत. जैन 11 और सुमन मोटर्स मानगांव के दरमियान, मुंगावली के दरमियान. मुंगावली के कप्तान टॉस बॉक्स में आ जाए और जय 11.
पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाकडे. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. स्लॉग ओव्हर इथे हाताळली जाईल. गोलंदाज आहे रिषभ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले 20 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आहे ऋषभचा. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे चांडवा संघासाठी. पहिला चेंडू असेल पंचांच्या डाव्या एसटीने घेतली आहे बॅटची कडा. कॅच पकडण्याचा जरूर प्रयत्न केला होता एसटी रक्षकाने, पण प्रयत्न फसला गेला. तिथे सिंगल कंप्लीट केली जाईल. एक नवीन धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती इथे अर्जित केल्या जातात. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल ऋषभ. दुसरा चेंडू आहे लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. नो चेंडू पंचांचा इशारा आलाय. एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न. काय घडलंय? डेंजर झोन कडे पळतोय फलंदाज. रिव्ह्यू घेतला जाईल. नो बॉल आहे. सिंगल कंप्लीट केली. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फलंदाज डेंजर झोन कडे पळत होता. रिव्ह्यू मात्र इथे घेतला जाईल. डिसिजन पेंडिंग. रिव्ह्यू इथे पाहायला जातोय. लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली जाते. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. परफेक्ट आपण पाहतोय. रिव्ह्यू असेल रनआउटचा इथे रिव्ह्यू इथे आपण पाहिलं परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद आहे असं घोषित इथे केलं गेलं. जे आपण पाहतोय जे बॉल फॉलो केला जात आहे. प्रत्येक चेंडू षटकार गेला चौकार गेला कुठल्या दिशेला गेला तो पूर्णपणे परफेक्ट फॉलो केला जातोय. सुंदर असं यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा ही पाहिली जाते. तर त्यांचं सुद्धा धन्यवाद. नो हा नो आणि एक पुढील चेंडू गोलंदाज आहे ऋषी. खोलवर टप्पा निर्णायक षटक आहे हे. आपण पाहिलं तर स्लॉगवर आहे. हाणामारीचं षटक आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र आपण पाहिलं तर ऋषभला आमंत्रित केलं आणि ऋषभच्या माध्यमातून मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू जरूर आपण पाहिलं सिंगल आला. दुसरा चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर नो बॉल टाकला होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅट निकालण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेला चेंडू रोटेट होतोय. काय घडलंय? क्षेत्ररक्षक थोडा फंबल. चेंडू निसटला गेला सीमा पार. हा येईल चौकार. चार धावा आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 27 धावा इथे अर्जित केल्या जातात. 27 धावा धावफलकावरती आलात. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. एक 30-35 प्लस धावा होणं गरजेचं आहे चांडवा संघासाठी. कारण की पहिली आपण पाहिली तर सुरुवात केली होती शुभम जाधवने 6 धावा खर्च केल्या. कंजूस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. हा लोअर फुलटॉस चेंडू खाली स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये परफेक्ट झेल. विकेट नंबर 3.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. षटकातील चेंडू आहे हा 5वा बॉल. लोवर फुल टॉस हटवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केलाय, थ्रो केलाय, तद्वर मात्र एक धाव इथे अर्जित केली जाईल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 28 धावा धावफलकावरती लागला. 3 गडी बाद 28 अशी धावसंख्या आपल्याला चांडवा संघाची पाहायला मिळते. तर अजूनही आपण पाहिलं तर चेंडू असणार आहे एक. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या सत्रातील, या इनिंग मधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर संघ आहे चांडवा संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती जरूर गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहिलं तर एक निर्णायक गोलंदाज आहे ऋषभवरती ते विश्वास दाखवला. आज मात्र आपण पाहिलं तर आलिया 11 मानगाव या संघाकडून एक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. एक अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. धावांपासून वंचित ठेवलं. एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला मागच्या बॅटमधून. त्यानंतर केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल. खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे शुभम जाधव फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तद्वर मात्र आपण पाहिलं तर 2 धावा इथे केल्या जातील अर्जित. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 30 धावा धावफलकावरती इथे बनवल्या गेल्यात. तर 24 चेंडू आणि गरज आहे 31 धावांची. 24 चेंडू 31 धावा म्हटलं तर आव्हान तेवढंच हे कठीण आहे, सोपं सुद्धा आहे या मैदानावरती. 24 चेंडू मध्ये 30 धावा म्हटलं तर काल जो सामना झाला जिथे 18 चेंडू 28 धावांची गरज होती. 18 चेंडू 28 धावांची गरज असताना विघवली संघ रोहा रॉयल संघासमोर भिडत होता. आणि आपण पाहिलं तर रोहा रॉयल संघाला 28 धावा बनवत असताना 6 चेंडू आणि तो सामना 15 धावांवरती आला होता. पहिल्या चेंडूवरती अक्षय याने कॅच सोडला सुफियानचा आणि तो चौकार आला. आणि त्यानंतर मात्र सुफियानने तो सामना 2 चेंडू राखून आपल्या संघाकडे नेला. कॅचेस विन द मॅचेस कित्येक वेळा म्हटलं जातं आणि कित्येक वेळा म्हटलं जातं जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल हा सुटतो फलंदाजाचा तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुणावत असतो. आणि तशाच पद्धतीचा आत्मविश्वास सुफियानचा दुणावला गेला होता आणि तो सामना कुठेतरी आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाला. तर क्रिकेटमध्ये कॅचेस फिल्डिंग ही खूप महत्वाची असते आणि ते क्षेत्ररक्षण सजवायचं काम इथे केलं जाईल. चांडवा संघाकडून नक्कीच एक प्रयत्न केला जाईल की 24 चेंडूमध्ये या 31 धावा रोखायचा आहे. आपण पाहिलं माणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडली गेली अल्ताबाई दनसे या मैदानावरती आणि शुभम जाधवची एक वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मैत्रीपूर्वक लढत झाली होती. माणगाव क्रिकेट असोसिएशन विपक्ष सुपर सिलेक्टर माणगाव या 2 संघांमध्ये जी लढत झाली होती त्याच्यामध्ये अर्धशतकीय खेळी
ज्याने 15 चेंडूमध्ये 50 धावांची बहारदार फलंदाजी केली होती, तोच शुभम जाधव आज आपण पाहतोय आज आपल्या गावासाठी मैदानावरती उतरलाय. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल शुभम, नॉन स्ट्राईकला आहे आदिल गजगे, नॉन आणि नक्कीच गोलंदाज आपण पाहणार आहोत. चांडवा संघ आपला 12वा प्रतिनिधी. गोलंदाज आहे यासर, सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. स्ट्राईकला आहे शुभम जाधव, एक घणाघाती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईकला आदिल, पहिलं चेंडू पंचांच्या डाव्या स्टीने, पहिलाच बॉल, टायमिंग प्रॉपर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येईल षटकार. TN11 विपक्ष आहे सुमन मोटार्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी विनंती असेल आपण नाणेफेकीचं कुल करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार शुभम जाधव. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती आपण पाहतोय दोन मोठे फटके आले. तिसरा येईल का? तिसरा षटकार येतोय. बॅक टू बॅक 3 षटकार. घणाघाती फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये, लगातार 3 षटकार लगावणारा हा तिसरा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. साठी यॉर्कर, खोलवर टप्पा, कमबॅक पद्धतीचा हाताळलेला हा चेंडू, नक्कीच सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला शुभमने, पण चेंडूचा टप्पा सरळ आपण पाहतोय पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध जरूर तिथे घेतला गेला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र तिथे केली जाते. 4 चेंडू हाताळलेत, 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या, त्याच्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आपण पाहतोय शुभम जाधवच्या माध्यमातून आलाय. 5वा चेंडू असेल, पुन्हा मोठा फटका मारण्याचा केला होता प्रयत्न फसला. चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, चौकार. शुभमने मात्र आज या मैदानावरती आपलं वर्चस्व गाजवलंय असं म्हणूया. लोवर फुल टॉस चेंडू डीप स्ट्राक कव्हरला खेळलाय, चेंडू गेलाय सीमा पार. बॅक टू बॅक येईल. आपण पाहतोय स्ट्राईकला येतोय फलंदाज आदिल गजगे. जियान 11 के कप्तान से गुजारिश है को टॉस बॉक्स में आ जाए. जियान 11 ज्या मुगलों के कप्तान आ चुके हैं. ख्याती होती जियान 11 के कप्तान टॉस बॉक्स में आ जाए. खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. किती स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा तीच दहशत घेऊन तो मैदानावरती उतरलाय. गोलंदाज आहे जाहीद, समोर फलंदाज आदिल आहे.
तर निर्णायक आपण पाहतोय हे षटक असणार आहे. ह्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक मोठा फटका सामना माणगाव संघाकडे, कारण की 18 चेंडू आणि 5 धावा म्हणलं म्हणजे एक आव्हान तेवढंच सोपं झालंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, आदिलने फटका फसला, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि ते मात्र चेंडू झेल मात्र इथे सुटला जातोय, धरतीला दान नव्हतोय चेंडू, एक मात्र इथे धाव घेतली जाईल. या एक धावेने धावसंख्येत होईल वाढ, धावसंख्या धावफलकावरती तब्बल पोहोचली आहे 27 धावा. इथे मात्र आपण पाहतोय आयोजित केल्या जात आहेत. 27 धावा धावफलकावरती यायला म्हणजे आपण जर पाहिलं तर आता 4 धाव्यांची गरज आहे. समोर चेंडू आहेत 5, तब्बल 17 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. या 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर या सामन्याचा रिझल्ट हा लागू शकतो, कारण की शुभम जाधव घणागती फलंदाज स्ट्राईकला आहे. या चेंडूवरतीच रिझल्ट लागलाय, हा आलाय षटकार, सामना जिंकलाय. आपण पाहतोय आलिया 11 मान